यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाची लाट उसळणार आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. ते हिंदुत्वाची मुलूक मैदानी तोफ, हिंदू तेज सूर्य माननीय श्री धनंजयभाई देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेला मार्गदर्शन करावेत. ओम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालंधरचर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भर्तरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धहा. आज आपण ज्या जिहादच्या विरुद्ध भांडायला आलो आहे, मध्ये मध्ये मला वाटतं या ध्वनिक्षेपकाची व्यवस्था पण कुठच्या जिहाद्याकडे आहे की काय. मध्येच आवाज जातोय, मध्येच आवाज येतोय, रिदम तुटतोय, वक्त्याच्या घशावर ताण येतोय. आज परमशिव परमात्म्याच्या सिद्धेश्वराच्या या भूमीत, परब्रह्म पांडुरंगाच्या ह्या नंदनवनामध्ये आणि तुळजाभवानीच्या शक्तिस्थानामध्ये, या महाराष्ट्राचा हिंदीमध्ये, मी जेव्हा हिंदी प्रांतामध्ये असायचो तेव्हा सोलापूरचा उल्लेख शोलापूर करतात, शोलापूर. मी त्यांना विचार करायचो की ह्यांना सांगावं की सोलापूर आहे, शोलापूर नाही. पण नंतर मला सोलापुरी लोकांचा तापट स्वभाव, अग्नी शक्ती, मग ते आठवलं सोलापूर नाही, हे शोलापूरच आहे. सोलापुरी सप्पे भारी. आज या पवित्र पुण्यनगरामध्ये जसा पांडुरंग परमेश्वराच्या ओढीने, तडफेने कोटी कोटी वारकरी एकत्र येतो, त्या वारकऱ्यांचे आणि छत्रपती शिवप्रभूंच्या शूर शौर्य संपन्न धर्मसंपन्न धारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आपण सर्व हिंदू राष्ट्रवीर देव देश आणि धर्माची पूजा करण्यासाठी इथे प्रचंड संख्येने आणि शक्तीने एकवटलो आहोत. दिवसभर प्रचंड श्रम घेऊन, ताटकळत उभे राहून, रात्रंदिवस गेले 15-20 दिवस, महिनाभर काम करून अनेक महात्म्याने ही गर्दी एकत्र आणली आहे. खेड्यापाड्यातल्या सर्व तालुक्यांमधला सकल हिंदू एक केलाय. या हिंदू एक करण्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा कोणाची राबली असेल तर ज्या यंत्रणेला चेहराच नाही आहे पण हृदय आहे, ज्या यंत्रणेला ओळख नाही आहे पण नियोजन आहे, ज्या यंत्रणेकडे अहंकार नाही पण राष्ट्रभक्तीचं दिव्य समर्पण आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. काल पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण काही कुत्र्या मांजरांची भाषणं ऐकली असतील. त्या भाषणांमध्ये ते सांगतात की आम्ही रेशीमबाग हरवली आणि मोतीबाग हरवली. मोतीबाग हरवायची आहे म्हणजे कसबा विधानसभा लोकक्षेत्रावर जी निवडणूक चालू आहे आमदारकीची, तर ह्यांच्या वल्गना काय आहेत. आम्ही रेशीमबागेच्या इथली सीट हरवली, आता आम्हाला मोतीबागेकडची सीट हरवायची, आम्हाला संघ संपवायचा आहे. पण या हरामखोरांना PFI संपवायची नाही आहे, यांना लष्कर-ए तायबा संपवायची नाही आहे, यांना सिमी संपवायची नाही आहे, यांना मुजाहिदीन, इंडियन मुजाहिदीन संपवायचं नाही आहे. पण देव देश धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारी, देशभक्तांची, देव देश धर्मासाठी वाटेल ते करणारी संघ नावाची एक पवित्र यंत्रणा यांना संपवायची. आपण सगळ्या हिंदूंनी जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ, राजनैतिक दलांना मातीत घालून आपल्या आईच्या गर्भाशी आणि वडिलांच्या रक्ताशी एकनिष्ठ होऊन या परमपवित्र छत्रपती शिवप्रभूंच्या, काशी विश्वनाथाच्या, बसवेश्वराच्या, सर्व 12 ज्योतिर्लिंगांच्या, भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र भगवान बुद्धाच्या, महावीर जैनांच्या आणि गुरु नानक देवजींच्या परमपवित्र भगव्याची पूजा बांधायची आहे. आणि हा भारत हिंदूंचाच होता, हिंदूंचाच आहे आणि हिंदूंचाच राहील. हा भारत हिंदूंचा आहे. धर्मनिरपेक्ष सांगणारे बापनिरपेक्ष असतील, आम्ही धर्मनिरपेक्ष नाही, आम्ही धर्मसंपन्न आहोत. कारण आमच्याकडे रामाची, कृष्णाची, भगवान बुद्धाची, महावीराची, गुरु नानक देवजींची एक भव्य दिव्य बसवेश्वराची एक समृद्ध संपन्न परंपरा आहे. आम्ही दुसऱ्यांच्या स्त्रिया लुटणं, बाटवणं, पळवणं, भ्रष्ट करणं, दुसऱ्यांची उपासना केंद्र उद्ध्वस्त करणं या दुष्ट यंत्रणेला किंमत देत नाही. आम्ही सर्वांमुखी देव पाहणारे, नराचा नारायण, जीवाचा शिव करणारी साधनेची निर्मिती करणारे आहोत. आज
मी या सोलापूरमध्ये एक वैशिष्ट्य बघितलं की इथले आमदार, इथले खासदार विजयकुमार देशमुख असतील, आमदार सुभाष देशमुख असतील, खासदार जय सिद्धेश्वर महाराज असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील, हे लोकांमध्ये बसले आहेत. हे लोकांमधले बसलेले प्रतिनिधीच भविष्यात विधानसभेत आणि लोकसभेत गेले पाहिजेत. व्यासपीठं मोडण्यासाठी वर चढणारे, गर्दी करणारे, फोटो काढणारे, मी करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेत आणि लोकसभेत पाठवायचे नाही आहेत. आपल्याला या देशाचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारं, या देशाचं धार्मिक प्रतिनिधित्व करणारं, आमच्या आया बहिणींच्या मळवटाचं पावित्र्य, त्यांच्या शालीनतेचं कुलीनतेचं पावित्र्य टिकवणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि लोकसभेत पाठवायचे. हिंदूंनो, हा देश हिंदूंचा आहे आणि हिंदूंच्या देशात हिंदूंना हिंदू जनाक्रोश मोर्चे काढावे लागणं, हिंदू गर्जना मोर्चे काढावे लागणं, तुम्ही आम्ही जमलो आहोत, आंदोलन करतो आहोत, हे गौरव आहे. पण हिंदूंच्या देशात हिंदूंना हिंदुत्वासाठी लढावं लागणं हे दुर्दैव आहे. आणि हे दुर्दैव ज्या हरामखोर पिलावरीने आणलं, ज्या दुष्ट राजकीय यंत्रणेने आणलं, ती विदेशी शक्तींचे दलाल, त्यांना परवाच्या दिवशी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी श्री संभाजीनगर नामांतरण केलं. म्हणजे नामांतरण नाही आहे, शुद्धीकरण आहे, शुद्धीकरण. त्यांना पोटात उबाळे आले आणि ते सांगू लागले नाव बदलल्याने काय होणार आहे. अरे मग तुमच्या बापाचं नाव बदलून बघा ना काय होणार आहे ते. तुमची आई तुम्हाला सांगेल शेजारच्याचं नाव लावा, एखाद्या टायर पंचरवाल्याचं नाव लावा, एखाद्या खाटकाचं नाव लावा, मग तुम्हाला कळेल नावात काय असतं ते. उस्मानाबाद, उस्मान ज्यांच्या घरी गेला होता त्यांनी म्हणावं उस्मानाबाद. पण ज्या 12 ज्योतिर्लिंगांच्या उपासकांनी धाराशिवच म्हटलं पाहिजे, कारण ते धाराशिवच होतं. पण ह्या घरात घुसलेल्या चोरांनी, दरोडेखोरांनी आपल्या घरावरच्या पाट्या बदलल्या आणि त्या दलालांच्या, त्या दरोडेखोरांच्या, दुष्टांच्या काही राजकीय दलालांनी त्या पाट्या तशाच ठेवल्या. आज जेव्हा नवीन कूस बदलली जाते आहे, हिंदू आत्मभानात येतोय. आता हिंदू महार नाही आहे, ढोर नाही, चर्मकार नाही, ब्राह्मण नाही, माळी नाही, मराठा नाही, साळी, कोळी, कुणबी, आगरी, भंडारी, रंगारी नाही, हिंदू लिंगायत नाही, जैन नाही, शैव नाही, शाक्त नाही, वैष्णव नाही, हिंदू फक्त हिंदू आहे. आणि हिंदू राष्ट्रासाठी तो 18 पगार जातींचा 12 बलुतेदार हिंदू एकत्र येणार आहे. हे हिंदूंचं हिंदुत्व केवळ सभांपुरती मर्यादित राहणार नाही आहे. या देशाचा राजकीय निर्णय हिंदू घेणार, या देशाचा सांस्कृतिक पाया हिंदू ठेवणार, या देशाची धार्मिक रचना हिंदू आबाधित राखणार. यापुढे या देशातल्या सर्व घडामोडींमध्ये वाघाचा, सिंहाचा, कावळ्याचा, कुत्र्याचा वाटा नाही, 100% हिंदूंचा वाटा असणार आहे. काल विधानसभा मतदारसंघ चाललाय कसब्यामध्ये, तिकडे मुल्ला मौलवींची भाषणं झाली आणि त्या मुल्ला मौलवींनी उजळ माथ्याने काय सांगितलं माहिती आहे? जो दुबई गए उनको बुलाओ, जो सऊदी गए उनको बुलाओ, जो कतार गए उनको भी बुलाओ, मगर यहाँ मोती बाग को हराओ. सऊदी, कतार, दुबई, इकडून तुम्हाला तुमच्या आईचे नवरे बोलवावे लागतात का? आणि आपल्याला विचार करावा लागेल, हेच ते मुल्ला आणि मौलवी आहेत. जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानातलं सैन्य काढून घेतल्यानंतर, पुन्हा जिहादी आतंकवादी असलेल्या तालिबानची राजसत्ता आल्यानंतर भारतामध्ये पेढे वाटण्यात आले, तालिबान मुबारक हो, तालिबान मुबारक हो. ते तालिबान मुबारक नव्हतं. जसं नजीबाने अब्दालीला भारतावर चालून ये, इथला गजवा हिंद कर, गजला दारुल इस्लाम करायचा असेल, तर मुसले इमानची राजसत्ता आणायची असतील, तर हे महाराष्ट्रीयन मराठे म्हणजे 96 कोळी पंचकोळी नाही, छत्रपती शिवप्रभूंच्या रायरेश्वराच्या शिवलिंगावर घेतलेल्या स्वरक्ताच्या अभिषेकाची शपथ ज्या 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदारांनी स्वतःच्या रक्ताने पूर्ण केली, त्या 18 पगार जातीचे 12 बलुतेदार सर्व मराठे. नजीबाने असं लिहिलंय की महाराष्ट्रातले वेडे आले आहेत आणि इस्लामवर संकट आहे, इस्लाम पे गहरा संकट है. आता जर तू आला नाहीस तर भारतातून इस्लामचा नामशेष हे मराठे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि त्या मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, त्या 18 पगार जातीच्या 12 बलुतेदारांच्या छत्रपती शिवप्रभूंच्या पायिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आपल्याला कोणीतरी महानगरपालिकेच्या पत्रावळ्यांमध्ये मराठा, ढोर, चर्मकार, मातंग, ब्राह्मण, साळी, कोळी, कुणबी, आगरी, भंडारीमध्ये विभागल्या गेलो.
आणि आपण आपल्या एका कुळाचे, एका मुळाचे, एका पितृदेवतांच्या रक्ताचे आपण सर्व जाती, वर्ण, भाषा, भाषांमध्ये विभागल्या गेलो आणि तोच लाभ जिहादी धर्मांतरण करणारे आणि ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या दुष्टांनी घेतला. आज सोलापूरमध्ये, मी सोलापूर जिल्ह्यामध्ये मागे जेव्हा दौऱ्यावर आलो होतो तेव्हा जांबुवंत महाराजांची जयंती बघितली. जांबुवंत म्हणजे रामाचे सल्लागार, सगळ्या सुग्रीवाचे सल्लागार, अतिशय प्रकांड पंडित, विद्वान, थोर अशा महात्म्याची जयंती इथला चर्मकार समाज करतो. आमचे ते ऋषी आहेत, चर्मकारांचे कुलपुरुष म्हणजे आमचेही कुलपुरुष आहेत. पण आपल्या सगळ्यांना एक काळजी घ्यायची आहे. आपण जांबुवंतांची जयंती करतो, अण्णाभाऊ साठ्यांची जयंती करतो, वस्ताद लहुजी साळव्यांची जयंती करतो, आपलं सर्वांचं निर्विवाद दैवत असलेल्या छत्रपती शिवप्रभूंची जयंती करतो, सावरकरांची, आंबेडकरांची जयंती करतो. पण ती करत असताना आपल्यामधल्या जातीय भेदाला जागा देता कामा नये. हे सर्व महापुरुष या भारतातले आहेत, भारतीयांचे आहेत आणि या सर्व महापुरुषांनी आपलं जे जे काय समर्पण असेल ते या भारतभूमीसाठी दिलंय. या भारताचा पाकिस्तान व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केले नाही आहेत, या भारताचा बांगलादेश व्हावा म्हणून प्रयत्न केले नाही आहेत, या भारताचा अफगाणिस्तान व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केले नाहीत. उलट पक्षी ज्यांनी या भारताचा पाकिस्तान केला, ज्यांनी या भारताचा अफगाणिस्तान केला, ज्यांनी हा भारताचा बांगलादेश केला, त्या देशद्रोही उकिरड्यावरची पिलावळ छाती ठोकून उजळ मात्याने सर तन से जुदा म्हणत कित्येक निष्पाप हिंदूंचे गळे मारते. कित्येक निष्पाप, निरागस, किशोर वयातल्या, तरुण वयातल्या भाबड्या अज्ञान तरुणींची प्रेमाच्या नावाने फसवणूक करून लव जिहादमध्ये श्रद्धा वालावलकर सारख्यांचे खात्मे करते. आणि मग अशा दुष्ट चक्राला भेदायचं असेल तर आपल्या 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदारांनी देव, देश आणि धर्माची पूजा बांधून आपण सर्व नाथपंथी आहोत. आज राजासिंह ठाकूर नावाचा एक भाग्यवंत पुरुष भाग्यनगरचा इथे आलेला आहे. माझी खरोखर मनापासून इच्छा आहे, माझी खरोखर मनापासून इच्छा आहे ते तेलंगणामधलं ओवेसीचे तळवे चाटणाऱ्या केसीआरची राजसत्ता मातीत गाडून राजा भैयाने तेलंगणाचा आज ना उद्या एक उज्ज्वल भगव्याचा समर्थक छत्रपती शिवप्रभूंचा एक मावळा म्हणून त्या राज्याचा मुख्यमंत्री झालं पाहिजे. केसीआरच्या देखा होगा राजा भैया, आप तो वहां के सदस्य हैं, आपने तो बहुत बार देखा है और उनकी चड्डियां भी खोली है, उनकी लुंगियां भी छोड़ी है कि वो केसीआर ऐसा नपुंसक है कि वो ओवैसी साहब, आपने दरगाह मांगा था हमने दरगाह दे दिया है, आपने मदरसा मांगा था हमने मदरसा दे दिया है, आपने 5,000 कोटी मांगे हमने 10,000 कोटी मांगने, आपने मेरी मां मांगी थी मैंने अपनी बेटी भी दे दी है. असे मुख्यमंत्री आपल्याला नको आहेत. मी त्या केसीआरचं बघतो, विधानसभेत वाचत असतो, ओवैसी साहब आपने ये मांगा था, आपने वो मांगा था. अरे ओसडीच्या उद्या तुझी आई आणि बहीण मागतील ते. तो भस्मासूर आहे. भगवान शिवानी ज्या भस्मासुराला वरदान दिलं तो भस्मासूर भगवान शिवाच्याच डोक्यावर हात ठेवायला गेला. हिंदूंनो लक्षात ठेवा, तुम्ही शिवशंकराची संतान आहात आणि हे जिहादी भस्मासूर आहेत. हे तुमच्या देशाला भस्म करण्याची स्वप्न दिवस रात्र बघतायत. यांचं भस्म केल्याशिवाय मोहिनी रूपातल्या आपल्या दिव्य रूपाने विष्णू भगवानाने जसं भस्मासुराला स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला भाग पाडलं, तसं हा संपूर्ण जिहाद यांचा उकिरडा नष्ट करणं हे भारतीयांचं धार्मिक आणि नैसर्गिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्या राष्ट्रीय कर्तव्याशी एकनिष्ठ व्हा. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. परब्रह्म परमेश्वराच्या त्या वचनाला जागून आपल्याला कोणाची घरं लुटायला जायचं नाहीये. आपल्याकडे परस्त्री माता आहे आणि जिहाद्यांकडे परस्त्री लूट आहे. आता तालिबानची जेव्हा राजसत्ता आली अफगाणिस्तानात तेव्हा आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असतील की त्यांना कोण सापडेना तर एकमेकांच्या मुसलमानांच्या घरात घुसून बायका फरफडत आणून बलात्कार करत होते. अहो हा भस्मासूर आहे. हा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवेल तरी भस्मच होणार आहे आणि दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवेल तरी भस्मच होणार आहे. पण हिंदू असा आहे जिथे जाईल तिथे सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया वसुधैव कुटुंबकम. सर्व जीवांमध्ये शिव बघणारा, नराचा नारायण करणारा हिंदू आज आपल्याच देशामध्ये संकटात आलाय. आणि त्या संकटात आलेल्या निष्पाप निरागस हिंदूला वाचवण्यासाठी, आणि हिंदूंना वाचवायचं नाही आहे, या विश्वाला वाचवायचं आहे. कारण ह्या विश्वाला जर कल्याणकारी उपासना कोण देऊ शकत असेल, स्वामी विवेकानंद कोण देऊ शकत असेल, अरे तुम्ही द्याल, अकबर द्याल, बाबर द्याल, अफजल खान द्याल, अजमल कसाब द्याल, ओवैसी द्याल, अफजल गुरु द्याल, पण आम्ही ह्या जगाला दिले महावीर जैन, भगवान बुद्ध, बसवेश्वर.
आम्ही या जगाला पांडुरंग परमेश्वर दिला, विश्वाचं कल्याण करणाऱ्या, जगत शांती निर्माण करणाऱ्या भगवान बुद्धाचे आम्ही आहोत. स्वामी विवेकानंद आम्ही जगाला दिले, योगी अरविंद आम्ही जगाला दिले. तुम्ही काय दिलं? जिलेटिन, ग्रेनाइट, AK-47. या विध्वंसक जगाला कलंकित करणाऱ्या, आज जर तुम्ही 50-57 इस्लामिक देशांचा अभ्यास केलात तर तिथे सतत रणधुमाळी धुमसत असते. उपद्रव माजवणं हा धार्मिक पिंड आहे यांचा. दुसऱ्याच्या धर्माला, दुसऱ्याच्या उपासनेला श देणं आणि कोणीच नसेल तर सिया आणि सुन्नी करून मरत राहणं हा यांचा धर्म आहे. आणि त्यामुळे या जिहाद्यांशी जर आपल्याला लढायचं असेल तर ह्या जिहाद्यांशी लढण्यासाठी या भारतभूमी ज्यांची पुण्यभूमी आहे, ही भारतभूमी ज्यांची पुण्यभूमी आहे, हा भारतच ज्यांचं अंतिम तीर्थक्षेत्र आहे, त्या भारतीयांनी हिंदुत्वाचा रणघोषामध्ये, हिंदुत्वाच्या रणगर्जनेमध्ये या अख्ख्या अखंड भारतामध्ये प्रचंड शक्तीने एकत्रित येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करणं. लव जिहाद ही समस्या आहे, गोवंश हत्याबंदी कायदा ही समस्या आहे, धर्मांतरण विरोधी कायदा आला पाहिजे हे एक प्रश्न आहे. पण हे सगळे 3 प्रश्न तुम्ही म्हणता ही फळं आहेत, याचं मूळ हिंदुत्वात आहे. हिंदू राष्ट्र घोषित होणं ही पहिली गरज आहे देशाची. या देशाचं हिंदू राष्ट्र घोषित करणं, त्याच्यामुळे केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल. आज आम्हाला आवडतंय की अफजल खानाचं थडगं पाडलं नाही आहे राज्य सरकारने, थडगं ठेवलंय. कारण थडगं प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, पुरावा आहे. अफजल खान छत्रपती शिवप्रभूंनी या देशात आलेल्या जिहादी पिलावळीला काय करायचं असतं, त्यांच्याशी कसं डील करायचं असतं, त्यांना कुठच्या प्रकारचं पाहुणचार द्यायचा असतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी आपल्याला दाखवून ठेवलेलं आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी गाडलेला अफजल खान हे या महाराष्ट्रातल्या हिंदू राष्ट्रवादाचं जिवंत सर्टिफिकेट आहे. त्या एकनाथराव शिंदे नावाच्या एका पोलादी मुख्यमंत्र्यांनी, रणशूर मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस सारख्या एका प्रगल्भ सांस्कृतिकदृष्ट्या रणशूर असलेल्या धर्मनिष्ठ लोकनेत्यांनी, राजनेत्यांनी, राज्यकर्त्यांनी अफजल खानाच्या भोवतीचं ते विस्तारीकरण पाडलं आणि अफजल खानाच्या त्या दैवतीकरणाला लात मारून अफजल खानाचं थडगं नागडं उभं केलं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना कोणी दिली असेल तर एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी मगाशी राजा भैया बोलले कि अफजल खान के दरगे पे जाने वालों के घर में कौन पैदा होगा? फजल खान पैदा होगा. अफजल खानाचा मुलगा फजल खान आहे. दर्ग्यांवरती जाता, दर्गे काय तुमच्या घरात जन्माला येणार आहेत का तुमच्या घरात प्रोडक्शन निर्माण करून देणार आहे? अहो, तुमच्याकडे चैतन्याची पूजा केली जाते, प्रेतांची नाही, भूतांची नाही. कुठच्या गुटके खात पानाच्या पिचकाऱ्या मारणाऱ्या छपरी मुल्ला मौलवींची तुम्ही उपासना करत नाही. तुम्ही पांडुरंग परमेश्वराची, बसवेश्वराची, सिद्धेश्वराचे उपासक असलेले तुम्ही सगळे. आणि आपल्यातल्या कुठच्याही, मगाशी राजा भैया बोलले तसं प्रत्येक हिंदूंनी कुठेही जायचं असेल तर सकुटुंब सपरिवार जाऊन प्रचंड शक्तीने हिंदुत्वाचा जयघोष करायचा आहे. हिंदू राष्ट्रवाद हा कुठच्या राजकीय पक्षाचा अजेंडा नाहीये. हिंदू राष्ट्रवाद हा कुठच्या जातीचा कुटील डाव नाहीये. हिंदू राष्ट्रवाद माझ्या वडिलांचं, माझ्या पितृदेवतांच्या धमन्यातल्या रक्ताचा राष्ट्रवाद आहे. माझ्या आईच्या गर्भाचं पावित्र्य आहे. हिंदू राष्ट्रवाद हा पॉलिटिकल गेम नाहीये. हिंदू राष्ट्रवाद हा राष्ट्रवाद आहे. या भारताला संघाची, म्हणजे मला इतका राग आला होता काल परवाच्या दिवशी त्या मुल्ला मौलवींची भाषणं ऐकत होतो आणि तिथे आपल्या महाराष्ट्रातले एक मोठे मौलवी बसले होते आणि ते सांगत होते की संभाजीनगर नाव कशाला करायचं, औरंगाबाद होतं ना. औरंगाबाद तुमच्या आडनावामागे लागू शकेल, उस्मानाबाद तुमच्या आडनावाला शोभेल, पण आमच्या 18 पगार 12 बलुतेदारांना आम्हाला शोभत नव्हतं. आम्हाला रोज ते अपमानित करत होतं. औरंगजेब ज्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भीषण आणि भयंकर घोर अपमान केला, भयंकर आणि भीषण अशी आमच्या छत्रपतींची, आमच्या मालकाची हत्या घडवून आणली, त्या नीच दुष्टाचं दरोडेखोर चोर कुठचा बादशाह, मंगोलियन वंशाचे मोगल जे बाटवले गेले, मंगोलियन देश आहे ते पूर्ण हिंदू होते, बुद्ध होते. त्या मंगोलियन लोकांना ह्या मुसलमानांनी बाटवलं आणि ते मंगोलियन नंतर भारतावर चालून आले आणि भारताचं धर्मांतरण करू लागले. स्वतः धर्मांतरित झालेले दुसऱ्यांना धर्मांतरित करू लागले ते मंगोलियन वंशाचे मोगल. त्या मोगल औरंगजेब कुणाचा बाप लागतो, कुणाच्या आईचा नवरा लागतो. कुणाला हवाय संभाजीनगर? तुम्हाला काय हवंय, औरंगाबाद का संभाजीनगर? नक्की. मग ज्या नेत्यांना औरंगाबाद हवंय त्यांना औरंगजेबाच्या आईकडे पाठवायचं, बापाकडे पाठवायचं. या देशाचं, हा देश हिंदूंचा आहे. या इथे आमच्या 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदारांची, उमाजीराजे नाईक असतील, भैरजीराजे नाईक असतील, ज्यांनी छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणून भूषवलं, लहुजी वस्ताद साळवे असतील, इंग्रजांच्या विरुद्ध सगळ्यांना सशस्त्र बलदंड बलवान केलं,
त्या मातंगवीरांची ही भारतभूमी आहे, त्या देव देश धर्माला मानणाऱ्या भगव्याची पूजा करणाऱ्या हिंदूंची ही भूमी आहे. या देशात लुटायला आलेल्या लुटारू जिहादी अतिरेक्यांची ही भूमी नाही. ख्रिश्चन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्या उकिरड्यावर जाऊन स्वतःची कुळं बाटवून घेतलेल्या ख्रिश्चनांची ही भूमी नाही. ही भगवान बुद्धांची ओम मणी पद्मे होम, एक ओमकार तस्री अकाल, पांडुरंग परमेश्वर, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या हिंदूंची ही भूमी आहे. आणि हिंदूंच्या देशात हिंदूंची राजकीय व्यवस्था निर्माण करणं, हिंदूंचा राजकीय अधिकार सुरक्षित करणं, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना संपन्न करणं आणि भारतीय भूमी, त्यांचा आध्यात्मिक भूमी सुरक्षित करणं हे प्रत्येक हिंदूचं धार्मिक कर्तव्य आहे. आज जेव्हा आपण इथे तिन्ही सांजेच्या वेळेला सोलापूरमध्ये जमतोय, मला जेव्हा संतोषराव कुलकर्णी संघाचे, म्हणजे ही लोक किती महात्मे आहेत बघा, की हे भाषणाला उभे राहत नाहीत, हे व्यासपीठावर मिरवत बसत नाहीत, स्वतःचे शाल श्रीफळ घेऊन सत्कार करत नाहीत. मला मागच्या वेळेस जेव्हा मी अफजल खान वधाच्या कार्यक्रमासाठी आलेलो तेव्हा रंगनाथ बंकापूर साहेब इथे बसलेले आहेत. या सगळ्यांनी ही सगळी प्रचंड श्रम घेतले. नलिनीताई वायाला आता मगाशी आपल्याशी सुरुवातीला बोलल्या, अतिशय सुंदर बोलल्या. ही सगळी लोक दिवस रात्र हे एकच प्रयत्न करतायत. यांना कुणालाच आमदार, खासदार, मंत्री काहीच व्हायचं नाही आहे, यांना फक्त हिंदू राष्ट्र करायचं आहे. या भारताला ज्यांनी धर्मनिरपेक्षतेचा कलंक लावला आहे, या भारताला ज्यांनी धर्मनिरपेक्षतेचा कलंक लावला आहे, हा कलंक जर आपल्याला ह्याच पिढीला धुवून काढायचा असेल तर ह्याच देही, ह्याच डोळा, ह्या देशाचं हिंदू राष्ट्र घोषित करणं हे आपलं सर्वांचं अंतिम लक्ष आहे. आणि त्या अंतिम लक्ष्याशी एकनिष्ठ होऊन या देशातल्या जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ, पक्ष, पंथ सगळ्याच्या पलीकडे जाऊन सकल हिंदू एक करून भगवा ध्वज आपला आध्यात्मिक ध्वज आहे. त्या आध्यात्मिक ध्वज म्हणजे उगवत्या सूर्याचं प्रतिनिधित्व करणारा हा ध्वज आहे, ज्ञानाचा हा ध्वज आहे, विरक्तीचा हा ध्वज आहे, वैराग्याचा ध्वज आहे, समर्पणाचा ध्वज आहे. आणि तो ध्वज आपण घेतलेला आहे तो कोणाला बाटवण्यासाठी नाही, तर मानवजातीच्या कल्याणासाठी घेतलेला आहे. आज आपण सगळे हिंदू इथे एकत्र आलो आहे. रात्रीच्या वेळेला सुद्धा दिवसभर श्रम करून तुम्ही सगळे इथे पोहोचलेले आहात. मोठ्या संख्येने हिंदू, दुतर्फा इथे प्रचंड संख्येने हिंदू पेटून उभा राहिलेला आहे. मला 100% खात्री आहे की या भारताचं 2024-25च्या दरम्यान हिंदू राष्ट्र घोषित केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. काही लोक, मी स्वतः कधीच जातीचा उल्लेख करत नव्हतो, पण काही लोक मला भेटून सांगायची, मेवा संघात या, ब्रिगेडमध्ये या, तुम्ही मराठा आहे, तुम्ही अमुक आहे, तमुक आहे. मी सांगितलं, मराठा, महार, तेली, माळी एकाच मुळाच्या फांद्या आहेत. मूळ जगलं तरच जात जगणार आहे. या जातीच्या अहंकाराने मुळं मारण्याची षडयंत्र करणारे देशद्रोही ते फिरतायत. आपल्याला मुसलमान ही दुय्यम दर्जाची, जिहादी अतिरेकी ही दुसरी समस्या आहे, ख्रिश्चन धर्मांतरण ही दुय्यम समस्या आहे, पण घरातले भस्मासुर ही प्रथम समस्या आहे. त्याच्यामुळे जातीच्या नावाने अहंकार भडकवणारे एकही नेता या देशात टिकता कामा नये. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. हिंदूंच्या हितासाठी, हिंदूंच्याच आर्थिक कल्याणासाठी, हिंदूंच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय हितासाठी दिवस रात्र लढणारा संघ असेल किंवा दिवस रात्र परिश्रम करणारे मोदी, योगी, अमित शाह सारखे महापुरुष असतील, एकनाथराव शिंदे असतील. या एकनाथराव शिंदेनी जे अफजल खानाच्या थडग्याच्या भोवतीचं विस्तारीकरण पाडलं ना, कुणाला थांग पत्ता लागू दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 2:30 वाजता यंत्रणा कामाला लागली आणि उगवत्या सूर्यानिशी सगळं सपाट होतं. फक्त नागडा अफजल खान तिथे झोपलेला होता. आणि म्हणून या देशाचं जर का हित साधायचं असेल तर ज्यांना पुण्यामध्ये PFIचे अतिरेकी पकडले गेले, NIAने जेव्हा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने PFIचे अतिरेकी पकडले, तेव्हा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिथे भगवान परब्रह्म परमेश्वराचा अवतार असलेल्या शिवप्रभूंनी सोन्याचा नांगर फिरवला होता, शाहिस्त्याच्या छावणीत घुसून 1.25 लाखाच्या फौजेत 600 वीर घेऊन जाऊन त्यांची बोटं छाटून पाठवली होती. मानच छाटायची होती पण बोटावर भागवलं. त्या पुण्यामध्ये PFIचे अतिरेकी पकडल्यावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुसलमान एकत्र आले आणि त्या जिहादी अतिरेक्यांनी घोषणा दिल्या, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद. एकाही धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या, एकाही रेशीमबाग संपूया, मोतीबाग संपूया म्हणणाऱ्या कुठच्याही देशद्रोही दलालांच्या हस्तकानी, देशद्रोह्यांच्या दलालांनी एकानी पण म्हटलं नाही की त्या हरामखोरांना फाशी द्या. ते म्हणूच शकत नाहीत, कारण त्या देशद्रोह्यांच्या उकिरड्यावरच हे पोचले जात आहेत. यांचं राजकारणच त्या धर्मद्रोह्यांच्या उकिरड्यावर पोचलं जात आहे. मागे तुम्हाला माहीत असेल, छत्रपती श्री संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही म्हणणारे मला लाज वाटली. अरे काय म्हणताय, राजकीय दृष्ट्या जिहादी दहशतवाद्यांनी एक षडयंत्रपूर्वक, पूर्वी पुण्यामध्ये कोंडवा भाग आहे, त्या कोंडव्यामध्ये 3 नगरसेवक हिंदू यायचे, आता 3 नगरसेवक जिहादी निवडून येत आहेत. एक तिथला जिहादी अतिरेकी नगरसेवक आहे,
त्याने निवडून आल्या तिकडे द्वारकाधीश नावाची एक गोशाळा होती. एक चांगला मातंग वीर होता, लहुजी वत्सा साळवेंचा धर्मनिष्ठ सेवक होता. तो तिथे द्वारकाधीश नावाची गोशाळा चालवत होता. अवतीभवती या जिहाद्यांच्या झोपडपट्ट्या वाढल्या, त्या कुणाला दिसल्या नाहीत. पण त्या पठाण नावाच्या देशद्रोही नगरसेवकाने पहिला डाव काय केला तर द्वारकाधीश नावाची गोशाळा पाडून घेतली. आणि त्यांचे राजकीय पोशिंदे परवा पुण्यात नागपूरच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये सांगत होते की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. धर्मवीर नव्हते, ते धर्मवीर नव्हते हा आपल्या कुळाचा अपमान आहे. हे त्या संभाजी महाराजांचा अपमान नाही आहे, हा या महाराष्ट्रातल्या धर्मासाठी लढलेल्या पांडुरंग परमेश्वराच्या वारकऱ्यांच्या, छत्रपतींच्या धारकऱ्यांचा, सर्व कुळांचा अपमान आहे की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. तो त्यांचा राजकीय लढा होता. अहो, तुमच्या राजकीय लढ्यासाठी तुम्ही जिहाद्यांचे तळवे चाटण्यासाठी तुम्ही म्हणताय की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, धर्मासाठीच लढले. औरंगजेबाला त्यांच्या संपत्तीत आवड नव्हती, त्यांच्या राज्यात आवड नव्हती, त्यांचं दिसणं कसं आहे, वागणं कसं आहे त्याच्यात काही आवड नव्हती. औरंगजेबाला हृदयात चलत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या विरुद्ध भारतामध्ये पुकारलेलं बंड हा महापुरुष यशस्वी करतोय. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज अख्ख्या भारतामध्ये माझ्या विरोधात उद्विग्नता निर्माण केली आहे. त्या शिवपुत्र संभाजीला मी जर बाटवला तर अख्खी दक्षिण मला मुसलमान करता येईल, अख्खं दक्षिण मला बाटवता येईल. म्हणून त्यांना बाटवण्यासाठी, त्यांचं धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांच्या देहाची भीषण आणि भयंकर विटंबना केली. त्यांना बाटवण्यासाठी केलेला प्रयत्न, आणि त्यांनी आबासाहेबांचं कुळ नासू नये म्हणून माझ्या शरीराची लक्तरं उडाली तरी चालतील. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारतः. आत्मा आहे मी, ह्या देह अग्नीन जाळता येईल, हा देह वाऱ्यान सुकवता, पाण्यान भिजवता येईल, शस्त्राने छेदता येईल, पण मी स्वतः आत्मस्वरूप परमात्म्याचं रूप आहे. मला ना अग्नीन जाळता येणार, ना शस्त्रान छेदता येणार, ना वाऱ्याने सुकवता येईल, ना पाण्याने भिजवता येईल, असा मी अजर आणि अमर परमेश्वर स्वरूप आत्मा आहे. माझ्या शरीराच्या वेदनांसाठी मी माझ्या आत्म्याचं चरित्र कलंकित होऊ देणार नाही, असा संभाजी महाराजांचा निश्चय. आबासाहेबांचं कुळ मी बाटू देणार नाही, असं म्हणणारे छत्रपती संभाजी महाराजांचं भीषण बलिदान कलंकित करणारे राजकीय नेते महाराष्ट्रातून निवडून येता कामा नये. आपण याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कित्येक जाहले आणि होतील राजे असंख्य जगती, परी नशी उभा समान होईल या अवनीवरती. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुनता करायची आहे. या देशात काही धर्मद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना बाटवायचं आहे, काही छत्रपतींचा इतिहास कलंकित करायचा आहे. कारण छत्रपती संपवल्याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज बाटवल्याशिवाय, नाचवल्याशिवाय, संभ्रमित केल्याशिवाय, हा दिव्य दैवी आदर्श झाकल्याशिवाय, लपवल्याशिवाय, गाडल्याशिवाय या देशाला बाटवता येणार नाही. आणि या देशाला जर बाटवायचा असेल तर पहिला छत्रपतींचा इतिहास बाटवावा लागेल, पहिला छत्रपतींचा इतिहास खोटा लिहावा लागेल. आणि मग तिथे म्हणावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज धर्म मानत नव्हते. मग जर ते धर्म मानत नसते तर त्यांनी कुठचा तरी लंगोट झेंडा घेतला असता. काशी विश्वनाथाचा भगवा झेंडा का घेतला? का त्यांनी रायरेश्वराच्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला? का नाही कुठच्या मुल्ला मौलवीच्या दर्ग्यावर गेले, थडग्यावर गेले? हे जे सांगतायत ना शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% सैन्य मुसलमानांचं होतं, अजून भारतात 35% नाही आहे. सैन्यात कुठून 35% आले? जे सांगतायत ना शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते, त्यांच्या जन्मामध्ये 35% मुसलमानांचा सहभाग आहे. 35% त्यांच्या घरात गेले होते आणि म्हणून हे 35% मुसलमानांचे जन्माला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य आहे, हिंदूंचं राष्ट्र आहे, आणि हिंदू राष्ट्राचा घेतलेला संकल्प सप्त सिंधू मुक्त करा, काशी विश्वनाथ मुक्त करा. आणि योग पुरुष असलेल्या नरेंद्र मोदींनी, योगी आदित्यनाथांनी काशी विश्वनाथाचं शुद्धीकरण सुरू केलेलं आहे. पुण्यामध्ये आपल्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचं एक दिव्य शिवलिंग आहे, त्याचं नाव पुण्येश्वर आहे. पुण्येश्वरावरून पुण्याचं नाव पुण्यनगरी पडलेलं आहे. त्या पुण्येश्वराची शुद्धीची आंदोलनं, चळवळ आता चालू होणार आहे. हिंदू राष्ट्रसेना, हिंदू शिवसेना, आता एकनाथराव शिंदेची शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असेल, राजासिंह ठाकूरांसारखे धर्मनिष्ठ लोक असतील, यापुढे या देशामध्ये ही आंदोलनं, ह्या सभा नाही आहेत, या चळवळी आहेत. आणि या चळवळींचं शौर्य जिवंत ठेवणं आपल्या सगळ्या हिंदूंचं कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची तळी न उचलता, राजकीय पक्षांचे तळवे न चाटता, राजकीय पक्षांच्या, राजकीय नेत्यांच्या लुगडी न धुता काँग्रेसची, आपण आपल्या धर्माला जागायचं आहे, पितृदेवतांच्या रक्ताला जागायचं आहे.
आज आपण आपल्या पितृदेवतांच्या रक्तासाठी आलेलो आहेत, कुठच्या व्यक्तीसाठी, पक्षासाठी, संघटनेसाठी आलो नाहीये. आपण आपल्या धर्मासाठी आलो आहे. आणि जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल तेव्हा तेव्हा हिंदू राष्ट्रवीर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा. विंचू देव्हाऱ्यासी आला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासा ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाळ्याच्या माती हाणू काठी. दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे. दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हा भारतीयांचा धर्म आहे. आम्ही काही काळ दुष्टांचं पोषण केलं, पण दुष्ट प्रवृत्ती सोडायला तयार नाहीत. त्याच्यामुळे भारतालाच आता दुष्टांना बुडवावे लागतील, तुडवावे लागतील, बडवावे लागतील. भारताला भारत ठेवायचा असेल, पुन्हा भारताचा पाकिस्तान होऊन द्यायचा नसेल, पुन्हा भारताचा बांगलादेश होऊन द्यायचा नसेल, पुन्हा भारताचा अफगाणिस्तान होऊन द्यायचा नसेल, पुन्हा भारतामध्ये आझाद काश्मीर जन्माला येऊ द्यायचा नसेल, भारताला भारत ठेवून पुन्हा अखंड भारत करायचा असेल, तर भारतीयांनी भारतीयत्वासाठी हिंदुत्वाचा लढा भक्कम करणं, हिंदुत्वाचा लढा उभा करणं, हिंदुत्वाचा लढा विजयी करून हिंदुत्वाला देशातल्या सर्व राज्य सिंहासनावर. आता कर्नाटकातली निवडणूक लागली आहे, सोलापुरातले अनेक लोक कर्नाटकातले आहेत. आपण सर्वांनी कन्नड भाषांमध्ये सर्व हिंदूंना आवाहन करा की ह्या देशात राजकीय पक्षांच्या लढाया नाही आहेत. या देशात देशविरोधी शक्तींचे दलाल विरुद्ध राष्ट्रभक्तांची लढाई सुरू आहे. राष्ट्रभक्तांचा विजय हा आपल्या कुळाचा विजय असेल, हा नेत्याचा विजय नाहीये, हा पक्षाचा विजय नाही, धर्माचा विजय. यतो धर्म ततो जया. आणि आम्हाला निश्चित माहिती आहे की नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अमितराव शहा यांसारखे महापुरुष जन्माला घातलेल्या संघ नावाच्या यंत्रणेतच धर्म आहे आणि त्यांचं रक्षण करणं हा आमचा कुलाचार आहे आणि त्या कुलाचाराला आम्ही जागणार आहोत. कशासा आई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशकाल, सरणांवरती आज आमुची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कुसुमाग्रजांचं काव्य आहे. मराठी भाषा दिवस आहे उद्या 27ला, आज 26 फेब्रुवारी आहे. काल तिथीप्रमाणे सावरकरांची पुण्यतिथी झालेली आहे आणि ते सावरकर त्या हिंदू राष्ट्रवादाचे नव्या युगातले प्रवर्तक. त्यांनी सांगितलं होतं, साप विषारी देशजननीचा ये घेऊ चावा, औचित गाठून ठकवून भुलून कसाही ठेचावा. अर्थात अफजल खान. सावरकर सांगायचे की हिंदू कधीच रणात हरले नाहीत, हिंदू हरले ते डावपेचांमध्ये, हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. हिंदूंनी कधी पण दुष्टांना सुद्धा दया दाखवली, नीचांना सुद्धा आश्रय दिला. पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घोरीला 17 वेळा सोडला. हे अति सद्गुणांची विकृती ही आपल्या मुळावर आलेली आहे. पण यापुढे सद्गुणांचा अतिरेक न होऊ देता आपल्या हिंदूंना हिंदू राष्ट्रवादासाठी प्रचंड संख्येने आज जसे आपण उपस्थित राहिलात, त्याच प्रचंड शक्तीचं, प्रचंड सामर्थ्यांचं, हिंदू नरसिंह अवताराचं आणि हिरण्यकश्यपूसारख्या दुष्टांचं, राक्षसांचं कोथळे बाहेर काढणं हे आपलं धर्मकार्य आहे. मी आपल्या सर्वांना, खेड्यापाड्यातून, दुर्गम भागातून, सर्व तालुक्यातून आलेल्या सर्व देशभक्तांना, सर्व देवभक्तांना, सर्व धर्मभक्तांना, आपल्या पितृदेवतांच्या रक्ताशी प्रामाणिक असलेल्या, आपल्या आईच्या गर्भाच्या पावित्र्याशी प्रामाणिक असलेल्या सर्व धर्मनिष्ठांना मी धन्यवाद देतो. आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवातीला ज्यांनी प्रसिद्धी केली 8-10 दिवस आधी, त्या राष्ट्रतेज नावाच्या न्यूज चॅनलला मी विशेष धन्यवाद देतो की त्यांनी प्रचंड असं दिवस रात्र एकच अजेंडा राबवला. आपल्याला असे न्यूज चॅनल हवे आहेत, आपल्याला अशी वर्तमानपत्र हवी आहेत जी स्वतःच्या स्वकुळाशी प्रामाणिक असतील, शत्रूला काय आवडतं त्याच्याशी त्यांचं घेणं देणं नसेल. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व संतोषराव कुलकर्णी, रामकृष्ण वीर महाराज, नलिनीताई वायाळ गावडे, राजासिंह ठाकूर ज्यांनी भाग्यनगरवरून भाग्य घेऊन भाग्यलक्ष्मीचा वारसदार इथे आलेला आहे, रंगनाथराव बंकापूरकर. आणि मी एक उल्लेख करायचा राहिला तो मी अतिशय नम्रपणे करतो की एक महापुरुष हा सोलापुरात होऊन गेला, त्यांचं नाव आहे वीरा पाटील. वीरा पाटलांनी त्या काळामध्ये जेव्हा ढोल ताशे नगारे वाजवायला बंदी केली होती दुष्टांनी, दुष्ट म्हणजे कोण? रांडा भडव्यांचं सरकार, काँग्रेसचं सरकारने जेव्हा ती बंदी केली होती, तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जवळ दिवशी दुष्टांच्या दर्ग्या मशिदींच्या समोर ढोल ताशे वाजवून प्रचंड अशी रणघोष रणगर्जना केली. त्या वीरा पाटलांना स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या सोलापुरात धर्मवीर नावाची पदवी दिली.
त्या धर्मवीराच्या नगरीतल्या तुम्हा सर्व धर्मवीरांना मी धन्यवाद देतो. भारत माता की पते पार्वते पते हर 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 सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय तू जय तू जय तू जय तू.